तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे. तर माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज ना सकाळी सकाळी मी ना 5 वाजता उठलेली. तर आम्ही सगळं काही देवपूजाचं आवरत होतं. रानूचे पप्पा पण आवरत आहे आता. तर गाईज आमची विठ्ठल रुक्माई इथं ठेवलेली आहे. काढून धुवून मग विठ्ठल रुक्माई. तर आता विठ्ठल रुक्माईला धुवून घेतलं चांगल्यापैकी. आता पुसून घ्यावं लागेल. गाईज आता विठ्ठल रुक्माई धुवून घेतलेली. तर आता आहे ना पुसायची. आता पुसून घेते मी, कारण की मला ब्लॉग पण घेता येत नाही. आता ठेवून घेतली विठ्ठल रुक्माई. रानूचे पप्पा काही इकडं काय करतात, महादेव धुता ठेवली आता विठ्ठल रुक्माई आमची. इकडे बघा. तर गाईज मी आता महादेवाची पूजा करते. महादेवाची पूजा करायची आता. कांदा मातीची त्याची झाली. आता आता महादेवाची पूजा करायची म्हणून आता आम्ही आहे ना धुळ्यामध्ये चाललो आहे. तर थोडंसं आहे ना का आता आमचा कानबा येणार आहे ना, त्याच्यासाठी थोडंफार काही सामान घ्यायचं आहे. तर आम्ही त्याच्यासाठी चाललो आहे. म्हणजे सामान म्हणजे मला जे लागणार आहे ना ते घ्यायसाठी चाललो आहे आता आम्ही. तर आता दुपारचे किती वाजता आहे? तर दुपारचे 1:30 वाजता आहे आता. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. शिव कसं बघतो तू? तर गाईज आमचं बाहेरचं वातावरण बघा किती छान दिसतंय. गाईज आता आम्ही चाललोय. तरी शॉले दादा येत आहे. रानू बघा काय करते. रानू तर आमची गाडी
शिव तू घरी थांबव. काय करू तू आधी? चल. अय शिव इकडे ना, वरती ये ना शिव. अरे को काय बी करतो रे. खाऊन घेतो. मला प्रस पकडायला भेटलं नाही रे. हा नाही, प्रस का बघितली तू? हेच पैसे शाईने मारायचे. शिव चलू. ए माझी चप्पल घ्यायची उचलून. चल इकडे, लागून जाईल. चल पटकन. अरे मम्मी मम्मी शाईने मारते. कुठं चाललो? बोल हा बोल. बोल चाललो. मग तू का कशी थांबली रे मला? तू नको जाऊ. हा ना, गंदा पाणी. अय शिव घाण पाणी बेटा, इकडे बाई. चल इकडे. चला आता. तर काय आमची रिक्षा आली. तर गाईज इथं आम्ही बांगड्या घ्यायला आलेलो होतो. नाही ना. गाईज आमच्या बांगड्या वगैरे घेऊन झालेल्या आहेत. आता आमची आई आहे ना, इथे थोडंसं काम होतं, तिथे गेलेली. की शिव बघा काय करतोय. रानू इथं बसली. तर आम्हाला अजून आहे ना विठ्ठल मंदिरावर पण जायचं आहे. तिथं यात्रा आहे आज एकादशीची, मग आम्ही तिथं पण जाणार आहे आता. गाईज आता आम्ही यात्रेमध्ये आहे. तर शिव बघा आम्ही गाडी घेतली. शिव गाडी दाखव ना कशी आहे. ही बघा अशी गाडी आहे. रानू काय घेते काय मी काय घेते का रानू? काय घ्यायचं तुला? काय घे? नाही ग बाई, त्यांनी काय घ्यायचं असं? हे बघ रानू, हे पण मस्त आहे. इथं नाहीये का ते? तुझी गाडी घेतली गेली का शिव? चला आता. तर गाई इथे ना आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं होतं. चला लवकर. काय घ्यायचं? गाडी घेतली गेली भाऊ. चल घेतली गेली गाडी. इकडे शिव. इथे काय बघू आपण. चल काय करा ना, काहीच नाही ना ग. नाहीये. ₹20 सांग राहत त्या. एक की चाहिए. 80 रुपये का. तर गाईज आम्ही ना आता घरी जायला निघून गेलेलो होतो. तर गाईज आता आम्ही घरी हे बघा सगळेजण आले. आता रानूने काय काय घेतलं ना ते तुम्हाला दाखवते. तर मी या बांगड्या घेतलेल्या आहे. रानूने यात्रेमध्ये एवढं घेतलं काय रानू. आणि हे भांडे घेतले रानूने. रानू आता लहान आहे ना, म्हणून रानूने आता हे भांडे घेतले. शिवने गाडी. आणि मी अजून या बांगड्या घेतल्या. लाल आणि हिरव्या बांगड्या आहेत या. लाल आणि हिरव्या.
तर हे आहे ना एक एक आहे कितकं डझन आहेत 12 ना नाही बाई 12 डझन बोल ना तो एक आहे ना 12 डझन आहेत म्हणे हे लाल आणि हिरव्या बांगड्या आहे याच्यामध्ये याच्यामध्ये लाल डझन आणि बाहेर गडा दोन आहेत. तर काही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा